जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, सर्वप्रथम आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, जर तुमचे स्वप्न खरे असतील तर आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वतःशी एक शपथ घ्या की जसं इंग्रजांपासून आपण या देशाला आझादी मिळवलेली, त्याच पद्धतीने आपल्या दरिद्रीतून आपल्याला आझादी मिळायला पाहिजे, आपल्या कुटुंबाला आझादी मिळायला पाहिजे. तर आजपासून शपथ घ्या आणि जागे व्हा. जोपर्यंत आपली दरिद्री मिटत नाही, आपल्याला आपली दरिद्री पुसता येत नाही, हटवता येत नाही, तोपर्यंत आता थांबायचं नाहीये. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आज सुरुवात करू आपण. आजचा आपला टॉपिक आहे सरासरी. तर सरासरी म्हणजेच काय? तर बघा, सरासरी म्हणजे काय असतं? एखाद्या संख्येचा मध्यमान असतो. लक्षात आहे? एखाद्या संख्येचा मध्यमान असतो. उदाहरणार्थ जर 5 संख्या दिलेल्या असतील तर 5 संख्या मधली संख्या कोणती आहे असा त्याचा मध्यमान मानला जातो. ठीक आहे. मग सरासरी काढताना काय करायचं की तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या असतील ना, त्या सर्व संख्यांची बेरीज करून टाकायची आणि एकूण संख्या किती आहेत तर ते छेदात लिहायचं. लक्षात आहे? सरासरी करताना काय करायचं? एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज आणि छेदात काय करायचं? एकूण संख्या. छेदात काय करायचं? एकूण संख्या. म्हणजे जर तुम्हाला 10 संख्या दिलेल्या असतील, त्या वेगवेगळ्या संख्या असतील, जसं 2, 3, 5, 8, 9, 11, 50, 54, 52, 62 असं काहीतरी 10 संख्या दिलेल्या आहेत. तर त्या सर्व 10च्या 10 संख्येची बेरीज करायची आणि एकूण संख्या किती? त्या 10 दिलेल्या आहेत म्हणून छेदात 10 लिहायचं. लक्षात आहे? मग ती बेरीज जी आहे येणार आहे, त्या बेरीजेला एकूण संख्या किती त्या संख्येने भाग द्यायचा आहे आणि येणारं जे उत्तर असणार ते फायनली त्या संख्येची सरासरी असणार आहे. म्हणजे सरासरी याचा अर्थ काय की एखाद्या संख्येचा मध्यमान असतो. ठीक आहे. जर तुम्हाला क्रमगत समसंख्या विचारल्या असतील तर त्यावेळेस आहे ना, क्रमगत समसंख्या ज्या दिलेल्या असतील तर ती जी मधली संख्या असते ना मित्रांनो, तर तीच संख्या त्या संख्येची सरासरी असते. जर तुम्हाला असंच विषम संख्या त्यांनी विचारलेलं असेल क्रमगत, तर क्रमगत विषम संख्यांमध्ये जी मधली संख्या असणार आहे ना, तीच त्या संख्येची सरासरी असणार आहे. उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला एक समजून देतो. ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला बोलतोय या अत्यंत महत्वाच्या आहेत. ठीक आहे ना. म्हणून या गोष्टी तुम्ही काय करा, नोट डाऊन करून घेत चला. कारण परीक्षेला असे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थी याच्यात गोंधळतात. त्याची बेरीज बाकी करत बसतात. मग त्याच्यामध्ये टाइम जास्त जातो. ठीक आहे. मग या टाइम गेल्यामुळे काय असतं की कदाचित आपला पेपर पूर्ण अटेम्प्ट होत नाही. म्हणून मित्रांनो, या गोष्टी आपल्या लक्षात पाहिजे. आणि मी सरासरी काय, याच्या आधीचे पण गणितातले जेवढे प्रकरण आहे सर्व ट्रिकने शिकवलेले आहेत. आजचं पण प्रकरण ट्रिकने शिकवणार आणि याच्या पुढचे पण जेवढे पण मी गणितातले प्रकरण शिकवणार आहेत ते पण ट्रिकने शिकवणार. कारण सूत्र पाठ करायची गरज नाही. सूत्राने जर उत्तर काढत बसले तर जास्त वेळ लागतो. बरोबर आहे. तर आपण सूत्राचा विचार न करता ट्रिकने अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. ठीक आहे. आणि माझा पॅटर्न तुम्हाला माहित झालंच असेल, तुमच्या लक्षात आलंच असणार की आपण सुरुवातीला सोपे प्रश्न घेतो. ठीक आहे. आणि सोप्याकडनं अवघडकडे जात असतो. शिवाय परीक्षेला जे प्रश्न विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण उदाहरणामध्ये जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कंटेंट मिळणार आहे. ठीक आहे. तर चला, मी मगाशी बोललो की जर समसंख्या दिलेल्या असतील किंवा विषम संख्या दिलेल्या असतील तर त्या संख्यांची जी मधली संख्या असते ना, तीच त्या संख्येची सरासरी असते. उदाहरणार्थ जसं बघा, 2, 4, 6, 8, 10 या समसंख्या आहे. आता तुम्हाला जर विचारलं असेल की या संख्यांची सरासरी काढा, त्या ठिकाणी समसंख्या विषम संख्या उल्लेख केला असेल तर चांगली गोष्ट, नसेल केलं तुम्हाला संख्या माहित पाहिजे आणि मी संख्या डिटेलमध्ये शिकवलेल्या आहेत. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा गणित या विषयाच्या, त्या ठिकाणी तुम्हाला संख्या डिटेल भेटून जाईल. संख्यावरची उदाहरणं पण घेतलेली, संख्या किती प्रकारच्या कोणत्या असतात ते सर्व मी डिटेलमध्ये शिकवलेले आहेत. ठीक आहे. तर बघा, आता जसं इथे समसंख्या विषम संख्या बोललो आणि त्यांची मधली संख्या जी असणार तीच त्या संख्येची सरासरी असते. उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा, 1, 2, 3, 4, 5 संख्या आहेत. म्हणजे 2 संख्या इकडे, 2 संख्या इकडे. बरोबर आहे. मग मधली संख्या कोणती येते? 6 येते ना. तर हीच या संख्येची सरासरी असणार आहे. कारण या समसंख्या आहेत. बरोबर आहे. मग बघा, बेरीज करून बघा. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12 आणि 8 20 आणि 10 30. बरोबर. याची बेरीज किती झाली? 30. आणि आपण सरासरी काढताना काय बघितलं? एकूण संख्यांची बेरीज. मग या एकूण संख्या ज्या होत्या त्यांची बेरीज केली आणि छेदात काय लिहिलेलं? एकूण संख्या. मग छेदात आता या संख्या किती? बघ, 1 2 3 4 5 आहेत ना, म्हणून छेदात 5. मग आता या 5 ने 30 ला भाग द्यायचा आहे. लक्षात आहे? 5 एक 5, 5 सक 30. मग याची सरासरी आली का? 6. म्हणजे जी बघ, मधली संख्या जी होती 6, तीच त्या संख्येची सरासरी. लक्षात आहे? याच पद्धतीने जर विषम संख्यांचाही आपण विचार केला तर बघ, विषम संख्यांमध्ये पण तेच असणार की जी मधली संख्या असणार आहे, जर विषम संख्या असतील
क्रमगत विषम संख्या असतील तर जी मधली संख्या असणार तीच त्या संख्येची सरासरी असणार. उदाहरणार्थ बघ, उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 9. आता या क्रमगत विषम संख्या आहेत ना. विषम संख्या म्हणजे काय असतं, समसंख्या म्हणजे काय असतं, मूळ संख्या काय असते, जोडमूळ संख्या काय असते, अपूर्णांक संख्या काय असते, पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या काय असते, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, ठीक आहे ना. या सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये संख्या या प्रकरणात घेतलेल्या आहे. ठीक आहे. आता बघ, विषम संख्या आहे. विषम संख्या मग यांची बेरीज बघ काय होते, 3 आणि 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 7 बघ 3 7 आणि 3 10 10 20 आणि 5 25 होत आहे. बरोबर आहे. मग यांची बेरीज किती झाली, 25. एकूण संख्या किती आहेत, एकूण संख्या तर 1 2 3 4 5. बरोबर आहे. मग एकूण संख्यांची बेरीज छेदात एकूण संख्या. बरोबर आहे. मग 5 ने 25 ला भाग दे, 5 1 5 5 5 25. लक्षात आलं. म्हणजेच मधली संख्या काय आली, 5. तर बघा, जर समसंख्या असतील, विषम संख्या असतील तर यांच्यातली जी मधली संख्या असणार आहे तीच त्या संख्येची काय असते, सरासरी असते. तर बघा मित्रांनो, अशा सोप्या सोप्या ट्रिक आहेत आपल्याकडे. आणि तुम्हाला आता ठीक आहे, या ठिकाणी मी उदाहरणात छोटी संख्या दिलेली, पण जास्त मोठ्या संख्या दिलेल्या असतील तर त्यावेळेस असं लोड घेत बसायचं नाही, पूर्ण बेरीज बाकी करत बसायची नाही या सूत्राने. ठीक आहे ना. बेरीज करून भागाकार करून त्याच्या बेरीज करण्यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार आहे, भागाकार करताना वेळ वाया जाणार आहे. जर कदाचित परीक्षेच्या तणावामुळे सिली मिस्टेक झाली तर फुकटचे सोप्या सोप्या प्रश्नांचे मार्क जातात. बरोबर आहे. म्हणून अशा ट्रिकचा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप फायदा होणार आहे. म्हणून आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि काही डाऊट असेल मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. चला, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आजच्या पहिल्या प्रश्नाची सुरुवात करू आपण. ठीक आहे. पहिला प्रश्न काय तो बघूया, आणि सरासरी काय असते हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. तर पहिला प्रश्न आपण आता बघू. बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, 55 56 70 आणि 51 ची सरासरी काढा असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर बघा, पहिली गोष्ट, या समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत. बरोबर की नाही. तर यामध्ये काही समसंख्या, काही विषम संख्या. आपल्याला आता हा लॉजिक इकडे लावता येणार नाहीये. लक्षात येत आहे का, हा लॉजिक इकडे लावता येणार नाही. तर यासाठी काय करायचं मित्रांनो, जी संख्या दिलेली ना त्या संख्येची बेरीज करून घ्या, आणि एकूण संख्या किती आहे त्या संख्येने त्याला भाग द्यायचं. लक्षात येतंय. आता बेरीज बघा किती होते यांची, 55 अधिक 56 अधिक 70 अधिक 51. छेदात एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 आणि 4, म्हणून छेदात 4 लिहा. आता यांची बेरीज करायची आपल्याला. तर बघा, बेरीज काय आहे, 1 आणि 0 1, 1 आणि 6 7, 7 आणि 5 12शी 2, हातच्या आले 1, मग 5 आणि 1 6, 6 आणि 7 13, 13 आणि 5 18, 18 आणि 5 23. लक्षात येत आहे. 18 आणि 5 23. यांची बेरीज आली एकूण संख्यांची 232. लक्षात येत आहे. आणि छेदात आता एकूण संख्या मग किती आहेत, 1 2 3 4 होते. मग आपण इथे 4 लिहिलेलं, मग ते इथे लिहा. आता काय करा, याला भागाकाराची प्रोसेस करा. बघा, मग 4 ने 232 ला भाग द्यायचा. मग 4 पंचे 20. बरोबर आहे. 4 पंचे 20. बाकी किती उरते, 3. तर 3 इथे दिल्यानंतर संख्या काय तयार होते, 32. 4 8 32. तर या संख्येची सरासरी किती आली मित्रांनो, तर या संख्येची सरासरी आली 58. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून देतोय. आता हा एक प्रश्न आहे, 76 48 84 66 70 64 या संख्येची सरासरी काढा. हा प्रश्न अमरावती पोलीसला आलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही या प्रश्नाचं मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगाल, या प्रश्नाचं उत्तर काय असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता दिलेल्या पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी काढा. आता तुम्हाला मूळ संख्या माहित पाहिजे. बरोबर आहे. मग मूळ संख्या पहिल्या 5 कोणकोणत्या आहेत, तर बघा, 2 3 5 7 आणि 11. बरोबर आहे. 2 3 5 7 आणि 11 या पहिल्या 5 मूळ संख्या आहेत. आता यांची सरासरी तुम्हाला विचारली आहे. मग एकूण संख्या किती झाल्या या ठिकाणी, 5 झाल्या. बरोबर आहे. आणि यांची बेरीज किती येते, तर बेरीज बघा मग आता, 7 आणि 3 10, 10 10 20, 20 आणि 1 21, 21 आणि 5 26, 26 आणि 2 28. लक्षात येत आहे. किती आल्या, 28. आता तुम्हाला सरासरी विचारलेली ना, बेरीज कन्फर्म करून घ्या. कोणाला डाऊट असेल तर बघा, 7 आणि 3 10. बरोबर आहे. 10 आणि हे 7 17, 17 आणि 11 28. लक्षात आलं. आणि एकूण संख्या 5 आहेत ना, म्हणून छेदात आपण 5 घेतलेलं आहे. बरोबर आहे. नंतर तुम्ही म्हणाल की मास्तरने कसं काय बेरीज केली. लक्षात आहे. उभी मांडणी करण्यामध्ये टाइम आपला जास्त जातो, आणि परीक्षेमध्ये आपल्याला टाइम वाचवायचा असतो. बरोबर की नाही. तुम्हाला पोलीस भरती देता तर 90 मिनिटात 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर की नाही. आता काही प्रश्न तर लेंदी असणार, मोठे असणार, मग त्यामध्ये जास्त वेळ वाया जाणार आहे. बरोबर की नाही. म्हणून आपण ट्रिकने शिकवतोय की तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे. तर बघा, आता 28 ला 5 ने भाग द्यायचा आहे. मग 5 5 25, उरले किती, 3. मग आता 3 लहान आहे म्हणून 5 वर एक आपण दशांश चिन्ह घेतलं.
म्हणजे पॉईंट दिला आणि या 3वर 0 घेतला, मग काय आलंय संख्या काय तयार होते 30. मग आता या 5 आणि या 30 ला भाग द्या, 5 एक 5, 5 सक 30. मग फायनल सरासरी काय आली मित्रांनो याची 5.6 आली आहे. ठीक आहे. आता मी तुमच्यासाठी अजून एक प्रश्न देतोय, कमेंटमध्ये तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर मला सांगणार आहे की पहिल्या 7 मूळ संख्यांची सरासरी काढा. काय सांगितलं मी? पहिल्या 7 मूळ संख्यांची सरासरी काढा. ठीक आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, म्हणजे मला समजेल की मी जे शिकवतोय ते तुम्हाला समजतंय का नाही. ठीक आहे. आता चला पुढचा प्रश्न बघूया 4 नंबरचा. आता मी पुन्हा टाईप बदललेला प्रश्नाचं. तर बघा प्रश्न काय आहे, 1 2 3 आणि या टिंब 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 डॉट डॉट डॉटचा अर्थ काय असतो की क्रमगत. लक्षात आहे 20 पर्यंतच्या क्रमगत संख्यांची सरासरी काढा. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रिक देतो बघा. जर आपण या पद्धतीने ना बेरीज करत बसलो तर 20 पर्यंत संख्या लिहायच्या, नंतर त्यांची बेरीज करायची, नंतर त्या एकूण 20 संख्या आहेत म्हणजे त्या 20 ने त्या एकूण बेरीजला भाग द्यायचा, याच्यामध्ये खूप सारा वेळ वाया जाणार. तर अशा जर संख्या तुम्हाला जर परीक्षेत विचारलेल्या असतील तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक बनवून देतो. काय करायचं की या अशा संख्यांची मांडणी करत बसायची नाही, मांडणी करून बेरीज करायची नाही आणि नंतर त्या एकूण संख्येने भाग देत बसायचं नाही, याच्यामध्ये खूप वेळ वाया जाणार आहे. मग ट्रिक काय आहे बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. काय करायचं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि भागिले काय करणार, आपण दोन संख्यांची बेरीज करतोय ना म्हणून भागिले 2 करून घ्या. एकदम सोपं सांगतोय बघ. पहिली संख्या काय 1 अधिक शेवटची संख्या काय 20, दोघांची बेरीज दोन संख्यांची बेरीज केली म्हणून छेदात 2 लिहून घ्यायचे. लक्षात आहे. मग आता पहिली संख्या आणि शेवटची संख्यांची बेरीज किती येते 21 छेदात 2. मग 21 ला जर आपण दोनाने 21 ला भाग दिला तर काय उत्तर येणार 10 पॉईंट. बघ बेधाव 20 उरले किती 1, मग एक लहान आहे बरोबर की नाही, एक लहान आहे म्हणून एकावर आपण इथे 10 वर 0 घेतला, पॉईंट दिला आणि एकावर 0 घेतला, मग 2 पंचे 10 म्हणजे याची सरासरी किती आली 10.5. लक्षात येत आहे. बघा असे अवघड प्रश्न देखील आपण सोप्या पद्धतीने सोडू शकतो ट्रिकचा वापर करून. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न मित्रांनो, पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता तुला एक समजलं पाहिजे की या ठिकाणी त्यांनी संख्या 1 1 2 3 असं क्रमगत लिहून दिलेलं त्या. मग या ठिकाणी पहिल्या 50 नैसर्गिक संख्या सांगितलेलं असेल, फक्त प्रश्नाच्या वाक्य रचनेत बदल केलेला आहे म्हणून मी हा प्रश्न इथे मुद्दामून घेतलाय. कारण वाक्य रचना बदलली की काही मुलं परत हँग होता. बरोबर आहे. तर असे प्रश्न जरी आले असतील तर आधी समजून घे की विचारलेलं काय. ठीक आहे ना. विचारलेलं जर तुला समजलं का तुझं आयुष्याचं भलं होतं. ठीक आहे ना. तर मग बघ या ठिकाणी काय म्हटलेलं त्यांनी, पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता पहिली 50 म्हटली तर पहिली कोणती असणार 1 बरोबर आहे आणि शेवटची काय आहे 50 बरोबर की नाही. मग एकूण संख्या किती आहेत आपण जी बेरीज करतो 2 ना 1 2 म्हणून छेदात 2 लिहून घे. मग 50 अधिक 1 किती होता 51 छेदात 2. मग 51 ला जर तू 2 ने भाग देशील तर उत्तर काय येणार 25.5. जसं 25 2 50 उरला 1 बरोबर आहे. उरला 1 तो उरलेला 1 2पेक्षा लहान होता म्हणून पॉईंट घेतला आपण आणि त्या एकावर 0 दिल्यानंतर संख्या तयार होते 10. मग 2 पंचे 10 म्हणून 1 ते 50 किंवा पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आली आहे मग 25.5. तर मित्रांनो बघा आता याच्या पुढे अजून आपण याच्यापेक्षा अवघड लेवलचे प्रश्न बघूया. ठीक आहे. चला मित्रांनो आता पुढचे प्रश्न बघू. आता बघा हे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात मी तेच प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून घेतोय आणि समजावं म्हणून पण तेच प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतोय, म्हणजे काय परीक्षेच्या वेळेस तुम्हाला अडचणी येणार नाही. ठीक आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न काय या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी काढा. तर बघा आता पहिल्या 15 विषम संख्या म्हणजे 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 बरोबर की नाही. या पद्धतीने जर तुम्ही 15 संख्या लिहित बसले मित्रांनो 29 पर्यंत तर त्याला वेळ जाणार. पुन्हा मी तीच गोष्ट सांगतोय, वेळ वाया जाणार आहे. दुसरी गोष्ट त्याची बेरीज करायची, त्यात पण तुमचा वेळ वाया जाणार. लक्षात आहे. नंतर त्या बेरीजेला भागाकार करायचं, त्याच्यात पण तुमचा वेळ वाया जाणार आहे. म्हणजेच काय एकूण परीक्षेला वेळ तुमचा जास्त खर्च होणार. बरोबर आहे. यासाठी मी तुम्हाला अगदी सोपी ट्रिक समजून देतोय. ठीक आहे. काय करायचं, जेव्हा क्रमगत विषम संख्या विचारल्या ना त्यांनी, काय पहिल्या 15 विषम संख्या म्हणजेच काय ते क्रमगतच येणार ना. बरोबर आहे. मग अशा संख्यांची सरासरी विचारलेली असेल का, तर प्रश्नामध्ये जी संख्या विचारलेली असते ना तीच संख्या त्या प्रश्नाचं उत्तर असते. लक्षात आहे. म्हणजे मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार 15च असेल. लक्षात आहे. जर तुम्हाला हे विश्वास पटत नसेल तर काय करा, या पद्धतीने बेरीज करा 1 3 5 1 अधिक 3 5 7 9 ठीक आहे ना 11 13 15 17 19 ठीक आहे. या पद्धतीने 15 संख्या घ्या
आणि एकूण 15 संख्या बोललेल्या, मग छेदात 15 करून त्या बेरीजेला आहे ना भाग देऊन बघा, तुम्हाला उत्तर तेच 15च भेटणार आहे. लक्षात येतंय का? तर जेवढं समजून सांगतोय तेवढं लक्षात घ्या, आगू डोकं चालू नका, कारण ही अगदी शॉर्टकट ट्रिक आहेत. लक्षात येतंय ना? आणि काही सेकंदात, काही नॅनो सेकंदात तुम्हाला उत्तर भेटणार आहे याच्याने. ठीक आहे, म्हणून या ट्रिका फॉलो करा. परीक्षेचा वेळ वाचवा आणि गणितात पण 25 पैकी 25 मार्क मिळणार आहे, तुम्हाला मी दाव्याने सांगतो. ठीक आहे, तर बघा असा प्रश्न विचारलेला असेल विषम संख्यांबद्दल, तर जी संख्या प्रश्नात विचारलेली ती संख्या त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला आता एक प्रश्न अजून देतो की पहिल्या 26 विषम संख्यांची सरासरी सांगा. आता काय, पहिल्या 26 विषम संख्यांची सरासरी सांगा. जर असं काढायला लावलं असेल, आता 26 संख्या करत बसण्यामध्ये खूप वेळ वाया जाणार ना, बरोबर की नाही? तर काय करा, 26 विचारलेली आहे, तर 26च या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, एवढं मारून द्यायचं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू आपण. पहिल्या 40 समसंख्येची, बघा या प्रश्नामध्ये विषम संख्या विचारलेल्या होत्या. लक्षात येत आहे का? या प्रश्नामध्ये विषम संख्या विचारलेल्या, या ठिकाणी काय समसंख्या विचारलेल्या आहेत. मग आता काय करायचं, परत तसंच पहिल्या 40 समसंख्या म्हटलेलं त्यांनी, म्हणजे 80 पर्यंतच्या समसंख्या तुला लिहावं लागणार आहेत. बरोबर, मग ते लिहिण्यामध्ये एवढा वेळ जाणार, परत बेरीज करायची त्याच्यात वेळ जाणार, परत भागाकार करायचं त्याच्यात वेळ वाया जाणार. याला पण मी ट्रिक देऊन टाकतोय तुला, ती ट्रिक वापरून घे. ठीक आहे, काय करशील, या प्रश्नाला 40 समसंख्या सांगितलेल्या ना, तर 40 मध्ये फक्त +1 करायचं. काय, 40 मध्ये +1 करायचं म्हणजे किती येणार, 41. तर 41च फायनल या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात येत आहे? पटत नसेल तर बेरीज करून बघ, त्या पद्धतीने संख्यांची मांडणी कर. पहिल्या 40 संख्यांची 80 पर्यंत मांडणी कर. ठीक आहे, म्हणजे 40 संख्या येतील आणि नंतर मग एकूण 40 संख्या सांगितल्या, मग त्याची बेरीज करायची आणि मग 40 ने भाग दे. लक्षात येत आहे का? मी तुला ट्रिकने शॉर्टकट समजून सांगितलं, म्हणून याच पद्धतीने सोडव. ओके, आता एक प्रश्न मी तुला देतोय, त्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांग. पहिल्या 102 समसंख्यांची, काय, पहिल्या 102 समसंख्यांची सरासरी सांग मग तुम्हाला आता. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगशील. आता चल पुढचा प्रश्न, टाईप पुढचा मी अजून बदलतोय. ठीक आहे, मग पुढचा टाईप काय, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नैसर्गिक संख्या 10 पर्यंत आणि त्या नैसर्गिक संख्यांची वर्गांची सरासरी. मग पुन्हा तोच किस्सा होणार इथे, की 1 ते 10 पर्यंतचे पहिले तुला वर्ग पाठ पाहिजे, वर्ग माहिती आहे, मग ते वर्ग लिहायचे, ते वर्ग लिहिण्यामध्ये वेळ जाणार, त्याच्यानंतर त्याची बेरीज करण्यामध्ये वेळ जाणार, नंतर पहिल्या 10 संख्या म्हटलेल्या, तर मग त्या एकूण संख्या 10 होत्या म्हणून 10 ने भाग द्यावा लागणार, मग याच्यात वेळ वाया जाणार की नाही. तर बघ मी तुला याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक बनवून देतोय. शॉर्टकट ट्रिक काय लक्षात ठेव, की एकूण संख्या किती सांगितली त्यांनी, 10 ना, तर काय करशील, पहिले 10 मध्ये 1 प्लस करायचं, 10 अधिक 1 म्हणजे किती होणार, 11. लक्षात येतंय, 11. आणि गुणाकारात काय करशील, या 10 ची दुप्पट करायची आणि +1 करायचं. पहिली स्टेप काय करशील, 10 मध्ये 1 बेरीज करायचं, 1 टाकायचं आणि बेरीज 11 होते. ठीक आहे ना, किंवा प्रश्नामध्ये जी संख्या तुला दिलेली असेल ती संख्या, त्याच्यामध्ये पहिल्या स्टेपला काय करशील, अधिक 1 करायचं आणि ती लिहून घ्यायची. नंतर दुसऱ्या स्टेपला काय करायचं, जी संख्या विचारलेली प्रश्नामध्ये त्याची दुप्पट करायची आणि त्याच्यात एक ऍड करायचं. म्हणजेच 10 सांगितले ना, मग 10 ची दुप्पट किती होते, 20. 20 अधिक 1 करून घे आणि त्याला गुणाकारात लिहायचं. ठीक आहे, 10 गुणिले 21 झालंय, आणि छेदात काय लिहिशील मग, 6 लिहायचं. 6 छेदात काय लिहायचं, 6. आता हा 6 आकडा लक्षात ठेवायचा, एवढं तुला आता कष्ट घ्यावं लागणार आहे. ठीक आहे ना, याच्यासाठी मोठे मोठे सूत्र आहेत, ते सूत्र पाठ करायची गरज नाही, मी तुला शॉर्टकट ट्रिकने समजून देतोय. ठीक आहे, तर बघ आता, किंवा मग त्या पद्धतीने तुला वर्ग 1 ते 10 पर्यंत लिहून त्याची बेरीज करावी लागणार, मग नंतर त्याला 10 ने भाग द्यावा लागणार आहे. मग सूत्रांत जाय किंवा त्या पद्धतीने बेरीज करत बैस, एकूण संख्याची बेरीज छेदात एकूण संख्या, तरी तुझी वेळ वाया जाणार आहे. म्हणून हे शॉर्टकट ट्रिका मी सांगतोय, ट्रिकाच लक्षात ठेव. फक्त तुला एक आकडा 6चा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे ना, आता यांचा गुणाकार किती येतोय, तर मग बघ, 11 1 11शी 1 हातच्या किती आले, 1. बरोबर आहे का नाही, मग 11 दुने 22 आणि 1 23. लक्षात येतंय, 11 दुने 22 आणि 1 23. छेदात किती आहे, 6. आता या 231 ला 6 ने भाग दे, मग 6 1 6, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 उरले किती, 5. बरोबर आहे, मग इथे संख्या तयार होते 51. लक्षात आहे, साइन 7 बेचा साइन 8 48. मग उरले किती आता, 51 48. बरोबर की नाही, मग उरतायत 3. लक्षात आहे, मग इकडे पॉईंट दे, याच्यावर 0 घे, 6 पंचे 30. याची सरासरी किती आली, 38.5. लक्षात येत आहे का, 231 छेदात 6 घेतल्या आपण, 231 ला 6 ने भाग दिल्यानंतर उत्तर काय आलंय, 38.5. म्हणजेच काय, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी जर तुला विचारलेली असेल, तर मी तुला ट्रिक समजून दिली, ट्रिक मध्ये काय फॉलो करायचं, कसं लक्षात घ्यायचं, त्या पद्धतीने भागाकारची प्रोसेस करायची आणि येणारे जे उत्तर असणार आहे ते त्या संख्येची सरासरी असेल. लक्षात येत आहे, मी तुला आता एक संख्या देतो, त्या संख्येचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांग. पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी,
काय पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती असणार, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगशील. ओके, आता चला पुढचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये मी टाईप बदलतोय. बघ या ठिकाणी घन विचारलेले आहेत, लक्षात आहे, या ठिकाणी संख्यांमध्ये काय घन विचारलेले आहेत. मग बघ एकाचा घन, दोनाचा घन, तीनाचा घन, चाराचा घन आणि क्रमगत विचारलेले. त्यांनी 15चा घनची सरासरी काढा. आता पुन्हा तेच, तुला 15 पर्यंतचे घन पाठ पाहिजे, वांदे तुझे पहिलेच पाठांतराचे, बरोबर की नाही. त्याच्यात अजून यांनी 15 पर्यंत विचारलं. कधी कधी परीक्षेला अजून जास्त मोठी संख्या विचारली जाते, बरोबर आहे. तर या ठिकाणी वांदे होणार, बरोबर. एवढे घन कोणाला पाठ नाही. मी तुला शॉर्टकट ट्रिक बनवून देतोय, ती ट्रिक लक्षात ठेव. काय करायचे अशा ठिकाणी, 15 विचारलेली ना, मग पहिली संख्या काय आहे 15. ओके, त्याच्या पुढची संख्या काय येणार, त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या 16 येणार ना. तर मग त्या संख्येचा वर्ग लिहायचा. काय करायचं, त्या संख्येचा वर्ग. मग 16चा वर्ग किती येतो, 256, बरोबर आहे. त्या संख्येचा वर्ग घेणार 256 आणि या एकूण संख्या किती आहेत, 2 आहे ना. मग त्या एकूण संख्या 2 आहेत म्हणून त्याची दुप्पट करायची. त्याची काय करायची, दुप्पट करायची. मग दुप्पट किती होणार, 4. लक्षात आहे, त्याची दुप्पट किती येणार, 4. मग आता बघ एवढी मोठी संख्या, एवढं सारे प्रोसेस तुला करण्यामध्ये वेळ वाया जाणार होती, म्हणून मी शॉर्टकट समजून दिलोय. मग काय, शेवटची जी संख्या विचारलेली असेल त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या घ्यायची आणि त्या संख्येचा वर्ग लिहून घ्यायचा गुणाकारात. आणि या संख्या एकूण 2 आहेत ना, म्हणून त्याची दुप्पट करून छेदात 4 लिहायचं आणि मग आता कार्यक्रम वाजवायचा, बरोबर आहे. मग 25 ला या 4 ने भाग द्या. मग 4 सक 24, बरोबर आहे. 4 सक 24 उरला 1, मग संख्या काय तयार होते, 16. मग 4 चोक 16, बरोबर आहे. आता 15 गुणिले 64 करायचे. काय, 15 गुणिले 64, लक्षात आहे. मग 15 चोक 60 शी 0, हातच्याच किती आले, 15 चोक 60 शी 0, हातच्याच आले 6, बरोबर. 15 सक 90 आणि ते 6 96, किती झाले मग 960. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 960. म्हणजे तुला क्रमगत 15 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज जर विचारलेली आहे या नैसर्गिक संख्यानं, मग नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारलेली आहे, त्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीने एक ट्रिक बनवून दिली. काय करायची, शेवटची जी संख्या आहे ती संख्या लिहायची, गुणाकारात त्याच्या पुढची जी संख्या असणार आहे, म्हणजे 15च्या पुढे 16 येते म्हणून 16 त्या संख्येची वर्ग संख्या लिहायची, ती संख्या गुणाकारात घ्यायची नाही. गुणाकारात ती संख्या घेतली तर चुकणार, बरोबर आहे. मग 15 आणि त्याच्या पुढची जी संख्या आहे त्या संख्येची घनांची वर्गाची बेरीज घ्यायची, वर्गाची त्या संख्येचा वर्ग लिहायचा आणि छेदात एकूण आपण 2 संख्या घेतोय म्हणून छेदात 4 लिहायचे, ठीक आहे. नंतर मग त्याचा कार्यक्रम केला आपण आणि त्याची सरासरी मग फायनल किती आली, 960. आता मी पुन्हा तुला एक प्रश्न देतोय. काय कर की 1 ते 25 पर्यंतचे जे घन असतील, ठीक आहे, 1 ते 25 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी आता तुम्हाला कमेंटमध्ये सांग, ठीक आहे. याच पद्धतीने ट्रिक लावायचं, ठीक आहे. ट्रिकने सोडवशील हा पण प्रश्न. ओके, आता मला टाईप बदलायचं. आता पुढचा टाईप बघ. मग काय पुढचा टाईप, 1 ते 40 पर्यंतच्या अंकांची सरासरी. काय म्हटलेलं इथे समजून घे प्रश्न. 1 ते 40 पर्यंतच्या अंकांची सरासरी व 1 ते 20 पर्यंतच्या अंकांची सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 1 ते 40 पर्यंतच्या अंकांची सरासरी ही म्हणजे याची जी सरासरी ती 1 ते 20 पर्यंतच्या अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. आता काही पोरं हे प्रश्न वाचूनच कोम्यात जातील, तर जाऊ नको, मी तुला याला पण ट्रिक बनवून देतो, ठीक आहे. काही सूत्र लेंदी पाठ करायची गरज नाही, प्रोसेसने मांडत बसायचं नाही. 1 ते 40 पर्यंतच्या संख्या लिहा, त्यांची बेरीज करा. 1 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहा, त्यांची बेरीज करा, त्यांची सरासरी काढा. याला 40 ने भाग देशील, याला 20 ने भाग देशील, मग नंतर त्या दोघांची जे उत्तर येणार त्यांची वजाबाकी करत बसेल. असं ताण घ्यायचं नाही, कारण त्याच्यात वेळ वाया जाणार आहे. परत सांगतोय बघ, एकदम ट्रिकने सोडवायचा आपल्याला हा प्रश्न. आता 1 ते 40 पर्यंतचं म्हटलेलं आहे ना, मग काय करशील, 1 ते 40 या दोघांची बेरीज करायची, लक्षात आहे. आणि त्या बेरजेला एकूण 2 संख्यांची बेरीज करतोय ना आपण, म्हणून भागिले 2 करायचं. सेम 1 ते 20 या संख्यांची बेरीज करायची, या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि एकूण 2 संख्यांना म्हणून त्याला भागिले 2 करायचं. मग बघ 1 ते 40 ची बेरीज किती येणार, 1 अधिक 40 छेदात 2, बरोबर. मग किती झाली, 1 ते 40 भागिले 2 किती येणार. आता मी तुला समजून देण्यासाठी एवढी मांडणी करून देतो ना, तू डायरेक्ट जागेवर कापाकापी करू शकतो, म्हणजे तुला एवढं चिरखडत बसायची पण गरज नाहीये. तर 41 ला जर तू 2 ने भाग देशील तर किती येणार, 20.5. लक्षात येत आहे. हे झालं तुझ्या 1 ते 40 पर्यंतची, लक्षात येत आहे. आता दुसरी स्टेप 1 ते 20 पर्यंतची म्हटलेली ना, बरोबर आहे. मग 1 ते 20 किती येणार, 1 अधिक 20 छेदात आपण 2 संख्येचा कार्यक्रम करतोय म्हणून छेदात 2, लक्षात येत आहे का. नंतर मग काय येणार, 21 छेदात 2. मग या 21 ला 2 ने भाग दिल्यानंतर काय तो 10.5. आता कितीने जास्त आहे म्हटलेलं, काय कितीने जास्त आहे, लक्षात येत आहे की नाही. मग आता 20.5 मधून 10.5 वजा करून टाक, बरोबर आहे. मग किती येणार, 5 मधून 5 गेला 0, 20 मधून 10 गेले 10, म्हणजे मग किती आलं फायनल उत्तर, 10. लक्षात येत आहे का.
तर बघा असे मोठे-मोठे प्रश्न देखील मी तुम्हाला ट्रिकने, सूत्राने समजून सांगितलेले आहे. आता याच्या पुढचे जे शाब्दिक उदाहरणं आहेत ना, म्हणजे मास्तर आला, मास्तर गेला, ओळीत एक नौका काय म्हणतात पायलट होता तो बसलेला. नंतर एवढे प्रवासी बसवले, बसमध्ये एवढे होते, एवढे आंबे होते, एवढे फळं होते. काय-काय ते परीक्षेला विचारलं जातं. त्यांनी काही विचारू दे, तू काहीच ताण घ्यायचा नाही. मी पार्ट 2 मध्ये सरासरीच्या अशाच ट्रिकने समजून सांगेल. त्यांनी शब्द हे फक्त तुम्हाला गुगली करण्यासाठी दिलेले असतात. बरोबर आहे. एवढ्या विद्यार्थ्यांची सरासरी, एवढ्या मास्तरांची सरासरी, एवढ्या फळांची सरासरी, एवढ्या ट्रकची, ते काही विचारू दे, तू ताण घ्यायचा नाही. मी तुला ना याच पद्धतीने अगदी ट्रिकने समजून सांगणार तेही प्रश्न. पार्ट 2 मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. पार्ट 2 मध्ये बाकीचे आपण प्रश्न कव्हर करू. आणि मित्रांनो, तुम्हाला एक पुन्हा विनंती करतो मी, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचं पण बटन दाबून ठेवा. आता याच्या पुढे रेग्युलर लेक्चर होणार आहेत. ठीक आहे ना? आणि तुमचे कोणी भरती करणारे मित्र-मैत्रिणी असतील त्यांना देखील आपल्या चॅनलची लिंक पाठवून द्या. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.